यावेळेस प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण गेल्या रविवारी शिकलो आणि त्यामध्ये आपण काय शिकूया अजून. आणि या वेळेमध्ये आम्हाला वचनाच्या शिक्षणाची गरज आहे. वचनाच्या प्रत्येक गुज आणि किंवा वचनाचे प्रत्येक जे परमेश्वर प्रभू बोलत आहे, पहिली मंडळीला जो संदेश देत आहे प्रभू येशू ख्रिस्त, प्रगटीकरणाचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय. आणि त्याच्यामधून आम्ही काल गेल्या रविवारी पाहिलं की ही मंडळीची प्रशंसा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. या मंडळीच्या 7 समयामधून म्हणजे 7 मंडळांमधून कार्य करणारा, सगळ्या मंडळांमध्ये प्रकाश देणारा, सगळ्या मंडळांना सामर्थ पुरवणारा, सगळ्या गोष्टीचा पुरवठा करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. बोला हालेलुया. मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला, मंडळी चर्चला, मंडळांना कशाची चिंता करायची गरज नाही. कारण बायबल आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त मंडळांमधून कार्य करणारा प्रभू आहे, मंडळाचा पुरवठा करणारा प्रभू आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असतो. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो की प्रभू मंडळीचे श्रम जाणतो, प्रभू मंडळीचे कृत्य जाणतो आणि प्रभू मंडळीचा प्रत्येक धीर प्रभू जाणतो. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि ही मंडळी जी आहे, मी पाहिलं गेल्या रविवारी की तिला दुर्जन सहन होत नाही. चुका करणारे किंवा चुकीचे वागणारे लोक ह्या मंडळीला सहन होत नाही. दुसरं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की तुझे कृत्य, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. प्रेज लॉर्ड. या इफिस मंडळीला दुर्जन सहन होत नाहीये, लबाड लोक सहन होत नाहीये. मला हालेलुया. म्हणजेच मंडळीतल्या मंडळीला जर लबाड सहन होतात, मंडळीला जर दुर्जन सहन होतात, चालतात, तर त्या मंडळीवर प्रभू प्रसन्न होत नाही. मला की प्रेज लॉर्ड. या कृत्याबद्दल प्रभूने या मंडळीची प्रशंसा केलेली आहे. या कामाबद्दल प्रभूने या मंडळीची प्रशंसा केलेली आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रामध्ये की तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे. 3रं वचन. आणि तू खचून गेला नाहीस. हालेलुया म्हणा. बोला प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, मंडळीमध्ये आणि सर्वांच्या जीवनामध्ये या मंडळीच्या द्वारे आम्हाला हे पाहिजे की आमच्यामध्ये धीर पाहिजे. आमच्यामध्ये काय पाहिजे? धीर पाहिजे. आमच्यामध्ये दुःख सहन करण्याची ताकद पाहिजे. आम्ही सहनशील असलं पाहिजे. पण हालेलुया. काय असलं पाहिजे? आम्ही सहनशील. प्रभूला या कृत्याबद्दल प्रभूंनी या मंडळीची प्रशंसा केलेली आहे. या मंडळीला म्हटलेलं आहे की तुझ्या अंगी धीर आहे. काय तुमच्या अंगी धीर आहे का? प्रभू येशू मंडळीला म्हणत आहे तुझ्या अंगी धीर आहे. या मंडळीतल्या प्रसंगामधल्या लोकांना प्रभू म्हणत आहे, या मंडळीतल्या सर्व लोकांना संदेश प्रभू देत आहे की तुझ्या अंगी धीर आहे. तुझ्या अंगामध्ये, तुझ्यामध्ये माझ्यामुळे दुःख तू सोसणारी आहेस. आणि पुढे असं म्हटलेलं आहे तू खचून गेला नाहीस. काय नाहीस? खचून गेला नाहीस. मला प्रेज लॉर्ड. मी रिटर्न का प्रभूच्या वचनामध्ये आम्ही भर दिला पाहिजे. गेल्या रविवारी आम्ही पाहिलं की श्रम, एखाद्या व्यक्तीला गार पाण्याचा प्याला जर दिला तर ती प्रभू त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नोंद करून ठेवतो. एखाद्या उघड्याला जर तुम्ही वस्त्र दिले तर ते प्रभू नोंद करून ठेवतो की तुम्ही उघड्याला काय दिले? वस्त्र दिले. न्यायाच्या दिवशी प्रभू म्हणणार की हे आशीर्वादित लोक, या स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमचं वतन घ्या किंवा तुमची जागा आहे. का? मी भुकेलो होते तेव्हा मला जीवन दिलं, मी ताणीला होते तेव्हा तुम्ही मला पाणी दिलं, आणि उघडा होते तेव्हा मला तुम्ही काय दिले? वस्त्र दिले. अशा प्रकारचे श्रम प्रभू कधी विसरत नाही. हे समजून घ्या. मला प्रेज लॉर्ड. लहानातल्या लहान शिष्याला जर तुम्ही गार प्यालाचा पाणी दिला तर त्या श्रमाला प्रभू कधी विसरत नाही. माणूस विसरेल पण देव कधी विसरणार नाही. मला काय आहे? सर्वजण म्हणा हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी श्रम आम्ही पाहिले गेल्या रविवारी, पण प्रभूला या मंडळीला सांगायचं आहे की तुझ्या अंगी धीर आहे. अंगात तुझ्यामध्ये काय आहे? धीर आहे. आज मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे का तुमच्यामध्ये धीर आहे का? धीराचा जीवन तुम्ही जगत आहात का?
या मंडळीच्या प्रत्येक लोकांमध्ये, या मंडळीच्या सेवेमध्ये, कार्यामध्ये, श्रमामध्ये धीर होता. काय होता? धीर होता. धीराने कार्य करणं. जेवढं पाहिजे तेवढं धीर होता. देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या समयाप्रमाणे ते काम करत होते. स्वतःच्या मनाप्रमाणे काम करत नव्हते. स्वतःच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे असं नाही. धीर होता त्यांना. कुठलं एखादं काम जर नाही झालं, दमाने, धीराने ते वाट पाहत होते प्रभूची. धीराने स्पीडमध्ये. आजचं जग काय स्पीडच आहे. फास्ट डिजिटल. बोला हालेलुया. फास्ट डिजिटल. फास्ट झालं पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव बघा, त्याच्या मनाप्रमाणे फास्ट झालं पाहिजे, लवकर झालं पाहिजे, फास्ट झालं पाहिजे. जर नाही झालं तर तो निराश होतो, तो दुःखित होतो, तो हताश होतो, तो खचून जातो. का? त्याच्यामध्ये काय नाही? धीर नाही. पण आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये धीर पाहिजे. काय पाहिजे? धीर. कधी होणार हे लॉकडाऊन संपणार? कधी नोहाला पण ना त्या लाईव्हमध्ये बसून बोर झाला असेल की बाबा कधी पाऊस संपणार आहे. 10 दिवस झाले असतील, 15 दिवस झाले असतील, पाऊस 20 दिवस झाले असतील, पण तो वाटच पाहत होता. त्याच्यामध्ये तो धीर होता. मला की हालेलुया. त्याच्यामध्ये धीर होता. त्याच्यामध्ये धीर होता. तो 40 दिवस पाऊस झाल्यानंतर काही दिवस अजून तो राहिला पाणी संपेपर्यंत. परमेश्वराचं कार्य, परमेश्वराचा समय, त्याप्रमाणे आमच्यामध्ये धीर असणं गरजेचं आहे. मला की हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. धीराने कार्य करणं गरजेचं आहे. स्पीडनं केलेलं काम कधीच टिकत नाही. फास्ट, कुठलंही फास्ट येणारं झाड आहे ना, गावरान लिंबूचं झाड हळूहळू येतं, आहे का नाही? पण हायब्रिड पटापट उगवतं. आणि ते हायब्रिडच असतं खायला, त्याला फायदा नसतो. पण जे ओरिजिनल असतं, जे गावरान असतं, ते हळूहळू उगवतं. ही जर समज आहेत ना? मला की प्रेज लॉर्ड. म्हणून आज प्रभू या मंडळीला म्हणताय तुझ्या अंगी धीर आहे. कदाचित तुम्ही ऐकणाऱ्यामध्ये, तुम्ही जी युट्यूबवर ऐकताय किंवा फेसबुकवर ऐकताय, तुमच्यामध्ये ऐकायच्यामध्ये धीर असेल. पण काही लोक असे आहेत की त्यांच्या अंगामध्ये धीरच नाहीये. धीर संपलेला असल्यामुळं त्यांचं जीवन समस्येत आहे. धीर नसल्यामुळं, धीर त्यांच्या अंगी नसल्यामुळं शैतान त्याचा फायदा घेत आहे. शैतान फायदा उचलायचा प्रयत्न करतोय. म्हणून आज लक्षात घ्या, पवित्र देवाच्या मंदिरात मी तुम्हाला सांगत आहे, परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, परमेश्वर देव तुम्हाला बोलत आहे, तुमच्या अंगामध्ये धीर असू द्या. तुमच्या अंगामध्ये धीर असू द्या. तुमच्या अंगामध्ये धीर असू द्या. तुमच्या कुटुंबामध्ये धीर असू द्या. मंडळी, प्रत्येक आपली जी मंडळी आहे, या मंडळीला सांगत आहे मी, आपल्या मंडळीमध्ये धीर असू द्या. धीराने आपल्याला काम करायचं आहे. मला की हालेलुया. हालेलुया म्हणा. ज्या मोठमोठ्या आपण पाहतो की देवाचे मोठमोठे सेवक झाले, जे मोठमोठे देवाच्या सेवा मिनिस्ट्री झाल्या, ते काय लगेच असं सडनली झालं नाही किंवा लगेच असं अचानक नाही, लगेच एका वर्षात नाही. 40 50 वर्षाने त्यांच्या सेवा परमेश्वराने त्यांच्या धीरामुळं, त्यांच्या सहनशक्तीमुळं, त्यांच्या प्रत्येक विश्वासूपणामुळं त्यांच्या सेवा, त्यांच्या मिनिस्ट्री, त्यांची सेवा संस्था मोठ्या झालेल्या आहेत. असंच 5-10 वर्षामध्ये त्यांची सेवा, त्यांच्या मंडळ्या मोठ्या झाल्या नाहीत. लक्षात घ्या. बोला हालेलुया. म्हणून आज प्रभूचं वचन आहे की तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये धीर प्रभूला पाहिजे. आणि जर धीर असेल तर प्रभू प्रशंसा करेल तुमची. बोला हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. धीर पाहिजे. धीर नाही तर मग लक्षात घ्या काहीतरी गडबड होऊन जाणार. धीर जर माणूस ठेवत नाही, धीराने वाट पाहत नाही, तर त्याच्याकडून काहीतरी चुकीचा पाऊल पडणार आणि तो घसरून पडणार. मला हालेलुया. शौलाकडून पाप हेच झालं. जो जुन्या करारामधला शौल होता, तो वाट बघत त्याचा धीर संपला आणि त्याने स्वतःच यत्न केला, स्वतःच त्याने विधी केली. शमूएला आला. हालेलुया म्हणा. वाट पाहायची होती त्याने. काय करायची होती? वाट पाहायची होती शमूएलाची. शमूएलाची वाट न पाहता धीर संपला आणि त्याने स्वतःच करून टाकल्या सगळ्या गोष्टी. प्रेज लॉर्ड.
माझ्या प्रियांनो, धीर नसल्यामुळं अद्याप मोडतो मनुष्य. धीर संपल्या जेव्हा जातो परिवाराचा, जीवनामधला व्यक्तीचा धीर संपला जातो, त्यावेळेस तो व्यक्ती परमेश्वराच्या आज्ञा मोडतो किंवा देवाच्या विरुद्ध पाऊल टाकतो. जेव्हा मोशे पण परमेश्वराच्या चरणाजवळ 40 दिवस 40 रात्र तो त्या ठिकाणी प्रार्थना करत होता. जेव्हा तो 40 दिवस 40 रात्र तो वचन आणि त्या सगळ्या परमेश्वराची गोष्टी तो लिहित होता, ऐकत होता. आणि इकडं मोशेचा दुसरा जो भाऊ होता अहरोन आणि इस्रायल मंडळी सर्व डोंगराच्या खाली त्या ठिकाणी वाट पाहत होते मोशेची. आणि मोशेची वाट पाहत असताना ते म्हणाले, कधी येणार आहे मोशे, कुठे गेला मोशे माहित नाही. त्याचा धीर संपला आणि ते अहरोनला म्हणाले, चला आता उठ, तूच आम्हाला काय कर. असा एक देव बनव की आम्हाला त्या देवाने आम्हाला भक्ती करायची, आम्हाला त्या देवाची, किंवा नाही का मोशे कुठं तपास नाही, आम्हाला यायचा तपास नाही, कुठे माहित नाही, पण आता आम्हाला आमच्यासाठी काहीतरी कर. हे सोनं वगैरे दिलं आणि त्यांनी एक वासूर बनवलं. त्या ठिकाणी त्यांनी देव मूर्तीची स्थापना केली. माझ्यापर्यंत कशामुळं? मोशेची वाट न पाहिल्यानं. संपलं, वाट बघून बघून थकले, थोडासा वेळ लागला. मला की हालेलुया, थोडासा वेळ लागला. आणि त्याच मुळे आम्ही पाहतो की आरोन आणि इस्रायल मंडळींनी पाप केलं. देव त्या ठिकाणी क्रोधित झाला आणि देवाने मोशेला सांगितलं, बघ जा काय चाललंय बघ. तर त्या ठिकाणी बघतो तर मोशे नाच तमाशा चालला आहे, एन्जॉय चालला आहे, नाईट पार्टी चाललेली आहे, पार्टीवर पार्ट्या चालल्या आहेत, दारू नशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि माझ्या प्रियांनो, त्यांचा सगळा धीर संपला. मोशेची वाट पाहायचं त्यांनी सोडलं. आणि आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, सगळे लोक भयकले आणि सगळे लोक आपल्या पार्ट्या आयशराम नाच तमाशा चालू केला. आणि काय झाला? नाश झाला त्यांचा. काय झाला? बोला ना, प्रेज लॉर्ड. नाश झाला त्यांचा. तशाच प्रकारे आज या शेवटच्या युगामध्ये, शेवटचं युग आहे, शेवटचा काळ आहे, या जगाचा नाश होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाதி देव तो येणार आहे. आणि कशासाठी येणार आहे? का कारणाने तो येणार आहे? तो सर्वांना घेण्यासाठी तो येणार आहे. म्हणा हालेलुया. सर्व मंडळीतल्या आपल्या सर्व लोकांना तो घेण्यासाठी येणार आहे. जे त्याच्यासाठी धीर धरतात, जे त्याच्यासाठी दुःख सहन करतात, जे त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं खचून जात नाही, त्यांना तो प्रभू येशू घेऊन जाणार आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. पण काही लोक वाट पाहून धीर संपला त्यांचा, सगळं त्याच्या नावामुळे दुःख नाही सोसायचं, खचून गेले आणि ते जगामध्ये ऐशाराम करत चाललेले आहेत. बोला हालेलुया. पण कुठल्या घटकेस प्रभू येशू येणार आहे त्यांना माहीत नाही. पण धन्य ते लोक जे प्रार्थना करताना आढळतील, धन्य ते लोक जे आज्ञामध्ये प्रभू येशूला आढळतील, धन्य ते लोक जे पवित्रतेमध्ये प्रभू येशूला आढळतील, धन्य ते लोक जे प्रार्थनेमध्ये, आध्यात्मिकमध्ये, शुद्ध हृदयामध्ये, भक्तीमध्ये, प्रार्थना झोपेमध्ये सुद्धा असताना ते आत्म्यामध्ये राहतील, ते खरे धन्य. कारण ते जेव्हा प्रभू येशू येईल त्यावेळेस ते खरंच ते प्रभू जवळ जातील. आमेन. म्हणा हालेलुया. नक्कीच ते प्रभू जवळ जातील. कशामुळं? या भयंकर जगामध्ये, डिजिटल जगामध्ये जे फास्ट बुलेट ट्रेन सारखं चाललेलं आहे, फास्ट. आज ट्रेन नाही पाहिजे त्यांना, बुलेट ट्रेन पाहिजे. लोकल नाही पाहिजे, मेट्रो पाहिजे. हालेलुया म्हणा. मी म्हणत नाही की ह्या गरजेच्या आहेत गोष्टी, नाही का, बुलेट ट्रेन, मेट्रो, ह्या सगळ्या. पण आध्यात्मिकतेमध्ये पण काय लोकांना नाही का, धीराने नाही पाहिजे, डायरेक्ट बुलेट ट्रेनने फास्ट जायचं आहे. हालेलुया म्हणा. बोला प्रेज लॉर्ड. पण धीर पाहिजे. प्रभू येशू म्हणत आहे, तुझ्या आणखी धीर आहे का? काय तुमच्या कुटुंबामध्ये धीर आहे का? कोणती गोष्ट धीर नसल्यामुळं घरात सुद्धा भांडण होतात. कपाट आणायचंय मला, कधी आणणार आहे? कपाट 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 करून करून घरात कपाट भांडण होते. म्हणा हालेलुया. एक नाही, धीर नसतो. धीर नसल्यामुळे घरात भांडण है ना, वस्तूसाठी. कशासाठी? घरात मध्ये थांब जरा देतो आणतो. म्हणून बायबल सांगतं 4थं वचन, तिसरं वचन, तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे. हे प्रभूने असं तुम्हाला म्हणायला पाहिजे. प्रभू काय तुम्हाला असं म्हणेल का? काय तुम्ही या वचनामध्ये बसत आहात का की प्रभू म्हणत आहे की हो
तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावावर तू दुःख सोसले आहे, आणि पुढं तू खचून गेला नाहीस. काय गेला नाहीस? प्रभूला खचणारे लोक नाही पाहिजे. मला की आमेन. प्रभूला खचून जाणारे लोक नाही पाहिजे, न खचणारे पाहिजे. हालेलुया म्हणा. मला न खचणारे पाहिजे. हालेलुया. खचून जाणारे प्रभूला नाही पाहिजे. मला की हालेलुया. प्रभू प्रशंसा त्या व्यक्तीची करत आहे, खचून तू गेला नाहीस. म्हणा आमेन. याचा अर्थ या मंडळीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत होत्या, यांच्यावर अनेक प्रकारचे हमले येत होते, अनेक प्रकारचे निंदा होत होत्या, संकट येत होते, समस्या येत होत्या, पण हे खचून गेले नाही. म्हणा की आमेन. बोला हालेलुया. आता तुम्ही म्हणाल पास्टर त्यांना काही संकट होते का, त्यांना माझ्यासारख्या जीवनामध्ये समस्या होता का, त्यांना माझ्यासारखं दुःख होतं का, आमच्या परिवारासारखं दुःख तुम्हाला आहे का पास्टर? तुम्हाला माहिती आहे का कुठल्या त्रासातून मी चाललोय? तुम्हाला माहिती आहे का किती समस्या माझ्या जीवनामध्ये आहे? हो, तुमची समस्या आहे, दुःख पण आहे, आणि रिएलिटी आहे की तुम्ही तुमच्या दुःखामध्ये समस्येतून चाललेला आहे. पण लक्षात घ्या, या पण मंडळीमध्ये दुःख होतं त्यांना, पण ते दुःखाने खचून गेले नाही. म्हणा की प्रेज लॉर्ड. या पण मंडळीला अनेक प्रकारचे हमले होत होते शैतानाचे, पण हे खचून गेले नाही. म्हणा की हालेलुया. म्हणा खचून जायचं नाही. म्हणा खचून जायचं नाही. जर तुम्ही परिवारात एकमेका बसलेला आहात तर परिवारामध्ये एकमेकाला म्हणा खचून जायचं नाही, हिम्मत सोडायची नाही. हालेलुया. म्हणा खचून जायचं नाही, हार मानायची नाही. हार नहीं मानेंगे. प्रेज लॉर्ड. बोलो हार नहीं मानेंगे. हम हार मानने वालों में से नहीं है, हम जीतने वालों में से है. प्रेज लॉर्ड म्हणा. बोला हालेलुया. आम्ही हारणाऱ्यामधून नाहीये, आम्ही विजय प्राप्त करण्यामधून आहे. हालेलुया म्हणा. आमचा देव आम्हाला त्याने हरवलं नाही, तर आमच्या देवाने ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्हाला त्याने जय दिलेला आहे, आम्हाला त्याने विजय दिलेला आहे, आम्हाला त्याने सामर्थ दिलेला आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. ख्रिस्त येशूमध्ये असणारा व्यक्ती कधी हारत नाही. म्हणा की आमेन. ख्रिस्त येशूमध्ये असणारा व्यक्ती तो कधी खचत नाही. तो मरणाला सुद्धा घाबरत नाही, आजाराला सुद्धा घाबरत नाही, आजाराला पाहून सुद्धा तो खचत नाही, कुठल्या दुःखाला पाहून तो खचत नाही, तर येशू ख्रिस्तामध्ये तो धीराने खंबीर राहतो. प्रेज लॉर्ड म्हणा. कुठल्याही आजाराला, कुठल्याही समस्येला घाबरणारा व्यक्ती नसलं पाहिजे तुम्ही. म्हणा की आमेन. हालेलुया म्हणा. खचणारे व्यक्ती नाही आम्ही. कुठल्या गोष्टीमुळे खचत आहात तुम्ही? कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही खचत आहात? एखादा त्रास आहे म्हणून खचताय, एखादा शारीरिक वेदना आहे म्हणून खचताय. अहो, त्या शरीरामध्ये बळ देणारा प्रभू येशू आहे आपल्या बरोबर. म्हणा हालेलुया. कुठल्या आर्थिक समस्या आहे म्हणून खचून चाललाय का? आज अनेक लोक आम्ही पाहतो खचून चाललेले आहेत, धीर सोडून दिलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये ते रडत आहेत, ते निराशामध्ये जीवन जगत आहे, प्रार्थना करायचं सोडून दिलेलं आहे, गीत गायचं सोडून दिलेलं आहे, भक्ती करायचं सोडून दिलेलं आहे. कारण का विचारलं तर प्रार्थना करता का? होत नाही प्रार्थना, कारण खचून गेलेले आहे. बायबल वाचता का? नाही वाचणं होत बायबल का? कारण खचून गेलेले आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. भक्ती करता का? हो, खचून गेलाय हो परिवार आमचा. त्या लॉकडाऊन मध्ये काय करायचं ते कळना, दुःख सोसून खचून गेलो आम्ही. पण ही सोसणारी मंडळी होती. म्हणा की आमेन. बोला हालेलुया. खचणारी नाही, आम्ही खचून जाणारे नाही. म्हणा की आमेन. आणि मगाशी तर तुम्हाला मी गेल्या रविवारी सांगितलं, पण प्रभूंनी एवढे असून सुद्धा तिला दोष दिला. ती म्हणजे तू पहिली प्रीती सोडली आहे, आणि याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. पहिलं प्रेम, पहिला प्यार, नवीन नवरा बायकोचं प्रेम कसं असतं तसं प्रभूवरचं प्रेम आहे की नाही. नवीन नवरीला कुठं ठेवून कुठं नाही. मला काय हालेलुया. ते तारे तोड केला हो का? तारे तोडायला सुद्धा जाणार नवीन नवरीसाठी. कुठं जाणार? नवीन नवरीसाठी तारे तोडायला सुद्धा जाणार. आता गुलाबाचं फुल सुद्धा तोडणं होत नाही. प्रेम कमी झालं. मला हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. त्रास आहे, गुलाबाचं फुल द्यायला टाइम नाही का? एक उदाहरण देतो की पहिलं प्रेम प्रभूवरचं सोडले. पहिलं प्रार्थना, गाणे, स्तुती, सुवार्ता, मंदिर, भक्ती, पहिलं प्रथम. मला हालेलुया.
प्रथम सगळं काय प्रथम दिवसाची सुरुवात प्रार्थना, बायबल 10-15 अध्याय वाचणं, आता एक अध्याय कधी मला हालेलुया एवढ्यासारखं बायबल वाचणं, एवढं वेळ होतं प्रभूचं मला हालेलुया. नुसतं प्रार्थना. लोक हे म्हणतो येड लागलेला. खरंच पहिलंच प्रेम आठवा. कारण टॉयलेट मध्ये सुद्धा गाणे गात असतात तुम्ही मला हालेलुया. मला माझ्या पुण्याच्या वस्तीतले लोक म्हणायचं मी हे टॉयलेट मध्ये सुद्धा काय करते काय कळत नाही म्हणायचं मला हालेलुया. प्रेम प्रभूचं एवढं प्रेम असलं तू कुठेही काय प्रभूचं गुणगान गातो, प्रार्थना करतो मला हालेलुया. म्हणजे सांगायचा प्रकार आहे तू पहिली प्रीती सोडली म्हणून तुला दोष दिली भाग आहे. एकच दोष लावलेला आहे आणि म्हणून तू कुठून बदल पावला आहे याची आठवण कर. पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समय तिच्या ठिकाणावरून काढून टाकी. मंडळीने जर पश्चाताप नाही केला, मंडळीने जर आठवलं नाही की मी कुठून बदल पावलोय, कुठं कमी पडलोय, कुठून पडलोय, तर आठवलं नाही तर तिथून तिला हलवलं जाईल. म्हटलं नाही पूर्ण नाम निशाण भेटवलं जाईल. समय म्हणजे मंडळी, समय म्हणजे मंडळीच्या मध्ये धीर पाहिजे. मंडळीमध्ये प्रभूच्या नावासाठी दुःख सण्याची कॅपॅसिटी पाहिजे. मंडळीमध्ये खचून नाही गेली पाहिजे मंडळी मला हालेलुया. आणि मंडळी खचून नाही गेली पाहिजे, पण एवढं आठवण केली पाहिजे की कुठं प्रेमामध्ये प्रभूच्या कमी पडलेली आहे मला हालेलुया. मंडळी म्हणजे प्रभूची वधू हालेलुया म्हणा. कुठं मंडळी कमी पडलेली आहे तिने तपासायचं आहे. कुठून पडली? काय लोक 10 मजल्यावरून पडतात, कुठं 50 मजल्यावरून पडतात, एकदम गायड होतात. मग पोलीस येतात, किती मजल्यावरून पडलाय, किती हाईटवरून फास घेतलाय हालेलुया म्हणा. लक्षात घ्या कुठून पतन पावला आहेस, कुठं कमी पडलाय, कुठून प्रार्थना बंद झाली तपासा. कोणत्या कारणास्तव परत पुढं सावजन म्हणतं. आपण पुढे जाणार आहोत लवकरात लवकर. आज ह्या मंडळीचा अभ्यास किती सुंदर आहे. आम्हाला किती प्रभू याच्यातनं बोध देतोय. आमेन. किती आम्ही घेतोय या ठिकाणात हालेलुया म्हणा. या इफिस मंडळीच्या संदेशातून आम्ही किती घेतोय बोला हालेलुया. आज तपासा. गेल्या रविवारी पण म्हटलं तपासा कुठून पद्धत पावलाय. तुम्ही म्हणत असं की गेल्या रविवारी सांगितलं, आता पण परमेश्वराची इच्छा आज पण या रविवारी पण तेच बोलत आहे बोला हालेलुया. या रविवारी पण तेच बोलत आहे. तुम्ही ऐकलं पाहिजे. ऐका, ज्याला कान आहे तो ऐकू असं म्हटलेलं आहे. आणि आज या मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीला शेवटच्या टाइम वेळेस प्रभू बोललेला आहे, ज्याला कान आहे तो ऐकू. जे कान आहेत त्यांनाच प्रभूने बोललाय, ज्यांना कान नाही त्यांना घेऊन देत नाही. म्हणजे काय त्यांना कान आहेत पण आत्मिक कान नाहीत. शरीराचे कान आहेत ऐकणारे, पण आत्मिक पहिरे आहेत ना त्यांना कसं ऐकू येणार आहे बोला हालेलुया. म्हणून 6 वचन, पण तरी पण तुझ्यात आहे की तू निकालायताच्या कृत्याचा काय करतोस, द्वेष करतोस. मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करतो. बघा प्रभू पण म्हणतोय ही मंडळी निकालायताच्या कृत्याचा द्वेष करते मंडळी. आणि प्रभू पण म्हणतो मी बी द्वेष करतो त्या कृत्यांचा. कुठले कृत्य? नुसतं नियम, नुसतं स्वतःच्या मनाचं सगळ्या गोष्टी नियम, स्वतःचं म्हणणं, स्वतःच्या देही नियम सर्व नाही का. आत्मा राहिला बाजूला, प्रभू ईश्वर राहिलं बाजूला, प्रभूचं वचन राहिलं बाजूला. पण हे जे लोक आहेत की स्वतःचीच नियम करणार, लबाडीची शिकवतात पण त्याप्रमाणे नाही बोला हालेलुया. निकालायताचा जर घर अभ्यास केला तर प्रभूला म्हणायचं की या प्रत्येक गोष्टीमध्ये मला सांगायचं आहे ज्ञानाने नाही, बुद्धीने नाही, बलाने नाही, तर कार्य फक्त परमेश्वराच्या आत्म्याने होते म्हणा आमेन बोला हालेलुया. बघा मंडळीमध्ये सेवा कार्य आणि मंडळीचं सेवा कार्य सफल होणं आणि सिद्धीच झालं हे ज्ञानाने, बुद्धीने किंवा कुठला प्लॅन केल्याने किंवा कुठला काय शारीरिक पैसा पाणी ह्याच्याने नाही, तर प्रभूच्या आत्म्याने सर्व कार्य सिद्धीत जातं. आमेन म्हणा.
बोला हालेलुया. पण निकालही त्याच्यामधले असे लोकांचं म्हणणं आहे की पैशाने होणार आहे, किंवा त्यांचे काय असे प्लॅनिंग केल्यामुळं किंवा अशी योजना केल्यामुळं, त्यांच्या सर्व योजनेमुळं सुवार्थ प्रसारामध्ये सेवेमध्ये असं होईल, पडती होईल, तसे होईल. आणि या मंडळीमध्ये ही चूक झालेली आहे. पहिली प्रीती सोडली म्हणजे की त्यांनी पहिलं प्रभूला स्थान देत होते, प्रार्थना करत होते, प्रभूसाठी जे काय आत्मेने जगत होते. पण नंतर आत्मेने जगता जगता थोडं बुद्धीनं जगायला सुरुवात झाली. आत्मेने जगता जगता थोडं पैसा वाटू लागला. आत्मेने जगता जगता थोडं सगळ्या जगिक गोष्टी महत्वाच्या वाटू लागल्या. जगाच्या गोष्टी, जगिक गोष्टी मंडळी सुरू लागल्या, बुद्धीच्या गोष्टी मंडळी सुरू लागल्या, सगळं पैशाच्या गोष्टी मंडळीमध्ये सुरू लागल्या. आणि ज्यावेळेस या मंडळीमध्ये, लक्षात घ्या, ज्यावेळेस मंडळीमध्ये पैशाच्या, बुद्धीच्या आणि सर्व प्रकारच्या दैहिक गोष्टी, जगिक गोष्टी घुसतात ना मंडळीमध्ये, तर त्या मंडळीमध्ये प्रभूचं पहिलं प्रेम कमी होतं. त्या मंडळीमध्ये प्रभूचं प्रेम काय होतं? कमी होतं. आणि मग आम्ही पाहतो की मग प्रभू त्या कृत्याचा द्वेष करतो. काय करतो? द्वेष करतो. आणि म्हणून तिनं ह्या मंडळीचं कसं होतं की त्या प्रत्येक दैहिक गोष्टीचा, या गोष्टीचा द्वेष करायची. पण पहिलं प्रेम कधी कमी झालं? ज्यावेळेस पहिले लोक जी प्रार्थनेची 21 मधले होते ते मरण पावले. ज्यावेळेस नवीन पिढी ज्यावेळेस मंडळीमध्ये आली, पण त्यावेळेस नवीन पिढीमध्ये पहिलं प्रेम नव्हतं. म्हणून मग प्रभूला दोष देणे भाग पडलेलं. म्हणून मी मागाशी सांगितलं गेलं रविवारी स्थापन करणारा पाऊल होता मंडळीची. मला हालेलुया. 7 वचन, आत्मा म्हणण्यास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकू. बघा, प्रेज लॉर्ड. म्हणा, आत्मा बोलतोय. आज मंडळाला कोण मंडळाला कशाची गरज आहे? कुठल्या आव्हानाची गरज आहे? आत्मा. म्हणा आमेन. शेवटच्या काळामध्ये काय पाठवलं परमेश्वराने? पवित्र आत्मा मंडळीवर पाठवला. मंडळीची स्थापना झाली पवित्र आत्म्याद्वारे. बोला हालेलुया. आणि आम्ही पाहतो की आत्मा मंडळीला बोलतो आणि मंडळीला कान देऊन ऐकलं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे, जो विजयी मिळवतो त्याला देवाच्या बागेचे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावे असते. आमेन म्हणा. खचून जाणाऱ्यांना नाही बरं का. म्हणा हालेलुया. जे धीर सोडलाय त्यांना नाही फळ भेटणार. जे खचून गेले त्यांना फळ नाही भेटणार आहे. पहिला मी लय भजन गायले, काय कायचे डॉय लागले असतात. आम्ही आमच्या जवानीमध्ये लय भजन गायले, लय गाणे गायले, लय प्रार्थना केल्या. आणि आता काय? आता काय प्रार्थना? टाइम नाही. आता काय? खचून गेलाय. मला की प्रेस लॉर्ड. कुठून पतन पावलास. मग अशी म्हटलं ना, आपलं जीवन कसं आहे? शरीराने जरी कमी होत चालले, म्हातार होत चालले, पण आत्मेने जसं जसं आम्ही नवीन नवीन होत गेलं पाहिजे. बोला प्रेज लॉर्ड. शरीराने शरीर जरी खचत चाललंय, शरीर जरी अनेक गोष्टीमध्ये कमी पडत चालले, पण आत्मामध्ये स्ट्रॉंग होत जाणं गरजेचं आहे. आमेन म्हणा. आत्म्यामध्ये नवीन होणं गरजेचं आहे. आत्म्यामध्ये सामर्थ्यवान होणं गरजेचं आहे. म्हणा हालेलुया. म्हणून जो विजय मिळवतो, म्हणा, जो विजय मिळवतो त्यालाच फळ देणार प्रभू. कुठल्या बागेतलं? जे येदेन बागेमधलं. ज्यावेळेस आदामाने हवेला खायची संधी होती, पण त्यांनी खायची संधी गमावली. आणि आम्ही पाहतो की त्यांनी पाप केल्यामुळं, पाप केल्यामुळं ते जीवनाच्या झाडाचं फळ खातील म्हणून देवाने त्यांना त्या येदेन बागेतनं हाकलून काढलं. का? पाप केलं. पाप केल्यामुळं ते जीवनाच्या झाडाचं फळ खातील, ते कधीच मरणार नाही असं प्रभू परमेश्वराला म्हणाला. बघा, उत्पत्तीचा ग्रंथ काढा. त्या ठिकाणी उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 22 वचन, 3रा अध्याय 22 वचन. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मनुष्याला बरे वाईट करू लागून तो आमच्यातल्या एक समान झाला आहे. हालेलुया म्हणा. मनुष्याला बरे वाईट कळून लागून तो आमच्यातल्या एक समान झाला आहे. आता माणसाला सगळं कळतं, बरे वाईट कळतं. कोणी म्हणत नाही, हो मला कळत नाही, हो लय लबाड आहे, मला कळतच नाही, हो दारू पी, लबाड आहे. सगळं कळतं माणसाला. देव म्हणतो सगळं कळतं. मला हालेलुया.
मला माहितच नाही हो, मी खरंच मला माझा उद्देश नव्हता तसा. उद्देश होताच. मला प्रेज लॉर्ड. देव मला बरे वाईट कळू लागले आहे. देवाने माणसाला आता बुद्धी आहे ती समजण्याचं, चांगलं काय वाईट काय नक्कीच समजतं. मला कळत नाही, लांब पाड आहे. मला हालेलुया समजतंय चांगलं काय वाईट काय. कपडे घेताना कसं कळतं चांगलं आणि वाईट? मला की प्रेज लॉर्ड. कानातलं घेताना कसं कळतं हे चांगलं नाही ते वाईट? हालेलुया. मला की क्रीम घेताना म्हणा, तांदूळ घेताना म्हणा, डाळी म्हणा, जे काय घेताना सगळं कळतं तेवढं चांगलं वाईट. पण देवाच्या बाबतीत हो मला कळत नाही, वचन कळत नाही, सगळं कळतं. मला की प्रेज लॉर्ड. सगळं बरे वाईट कळतं. म्हणून बायबल सांगतं तुझ्या पुढे चांगलं आणि वाईट ठेवलेलं आहे, तुझ्या पुढे आशीर्वाद आणि शाप ठेवलेला आहे, तुझ्या पुढे जीवन आणि मृत्यू ठेवलेला आहे, तुझ्या पुढे आशीर्वाद शाप ठेवलेले आहेत. मला हालेलुया. तुझ्या पुढे आनंद आणि दुःख ठेवलेलं आहे. कुठले निवडून घे? प्रभू म्हणतो जीवन निवडून घे, आशीर्वाद निवडून घे, मृत्यू निवडू नको, शाप निवडू नको. म्हणा की हालेलुया. बरोबर नाही? पण काय काही लोक खचून जातात आणि म्हणतात मला मृत्यू पाहिजे, मला मारायचं आहे. त्यांना कळत नाही असं नाही, कळतं, चांगलं कळतं. बोला हालेलुया. म्हणून बरे वाईट कळू लागलो. आमच्यात एक समाज झालाय. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याची फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील. म्हणा की हालेलुया. आता इथं प्रभू म्हणतोय यास तो ज्या जमिनीतून त्यास उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास येथील बागेतून बाहेर काढून लावले. देवाने मनुष्यात बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी येथील बागेच्या पूर्व भागी करुबीन व गरगर फिरणारी ज्वालारूपी तलवार ठेवली. मला प्रेज लॉर्ड. जीवनाच्या झाडाच्या फळाकडे कोणी जाऊ शकत नाही. जायचं म्हणलं तर तलवार मारून टाकणार. पण या ठिकाणी प्रभू म्हणतो जे धीराने जीवन जगत आहेत, जे खचले नाही, जे प्रभूमध्ये श्रम करतात, जे विजय मिळवतात, त्यांना मी माझ्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचं फळ खायला मी देईन. म्हणा की हालेलुया. खचणाऱ्यांना नाही, हार मानणाऱ्यांना नाही, प्रभूच्या राज्यामध्ये, स्वर्गीय राज्यामध्ये त्यांना फळ भेटणार आहे जे विजय मिळवलेला आहे. म्हणा आमेन. जे विजय मिळवतात. प्रभूने तुम्हाला निवडले हारण्यासाठी का हो? बायबल सांगतं कोणी विजय मिळवलेला आहे जगातल्या गोष्टीवर? तुमच्यामधल्या विश्वासाने. म्हणा जो कोणी विश्वास ठेवतो, म्हणा जो कोणी विश्वास ठेवतो, म्हणा जो कोणी विश्वास ठेवतो तो येशूमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये विजय प्राप्त केलेला आहे. म्हणा हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. तुम्हाला विजय प्राप्त करणारं सामर्थ्य आहे. तुम्ही हारणाऱ्याचे लेकर नाही, तुम्ही लज्जित फचित होणाऱ्याचे लेकर नाही, तुम्ही जो देव यहोवा निसी जय देणारा परमेश्वर त्याचे लेकर आहात, त्याचे भक्त तुम्ही आहात. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि त्यांनाच हे फळ भेटणार आहे खायला. जे पळून जातात, इस्रायली लोक पळत होते गल्लेदाला बघून पळत होते. गल्लेदाला बघायचे, गल्लेदाने हा म्हणा आज मेरे सामने लगे पळत होते त्याचं दिप्पाळ शरीर बघून. पण दावी त्याच्यामध्ये विश्वासाने पुढे आला आणि म्हटलं मी जाईल, मी त्याला हरवेन. कोणाच्या द्वारे? परमेश्वराच्या द्वारे. आमेन म्हणा. विश्वास तुम्हाला सगळ्या शत्रूवर जय देतो. आमेन म्हणा. विश्वास. आणि म्हणून या ठिकाणी जो जय मिळवतो त्याला देवाच्या बागेचे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खायला देईन. आज ते फळ त्यांना भेटणार आहे जे या जगामध्ये सगळ्या गोष्टीवर जय मिळवतील. त्या जगातल्या गोष्टी पुढे हारू नका. त्या जगातल्या प्रत्येक गोष्टी पुढे खचून जाऊ नका. कोणी कुठला माणूस तुमच्याबद्दल काय करतो, तुमच्याबद्दल काय बोलतो याबद्दल तुम्ही खचून जाऊ नका. कोणी तुमच्याबद्दल किती प्लॅन केले, निंदा केली, किती तुम्हाला नाव ठेवलं, खचून जाऊ नका, हार मानू नका. ख्रिस्त येशूमध्ये विजय प्राप्त करा. आमेन. बोला प्रेज लॉर्ड. जग तुम्हाला मारायला आहे, जग तुमचा नाश करायला आहे, जगातला शैतान तुमचा नाश करायला टाकलेला आहे. चोर येतो नाश आणि घात करण्यासाठी, आणि तो शैतान घात आणि नाश करण्यासाठी चोरतो आहे. पण येशू ख्रिस्त आला तुमचा नाश करण्यासाठी नाही, तुम्हाला जीवन देण्यासाठी आलेला आहे. बोला हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणाला मी तुम्हाला विपुलतेचं जीवन देण्यासाठी आलेलो आहे, मी तुम्हाला विपुलतेची शांती देण्यासाठी आलेलो आहे, मी तुम्हाला विपुलतेचा आनंद देण्यासाठी
देण्यासाठी मी आलेलो आहे. मी तुम्हाला एकुलतेचा आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहे. मी तुम्हाला त्या दुःख जरी तुमच्या जीवनामध्ये असलं पण त्या दुःखामध्ये माझी शांती, माझा आनंद देण्यासाठी मी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जरी या जगामध्ये तुम्हाला दुःख आहे पण ते दुःखच तुमचा आनंद होईल असं प्रभू येशू म्हणाला. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून जगातल्या दुःखाबद्दल खचून जाऊ नका. जगातल्या लोकांच्या निंदेबद्दल खचून जाऊ नका. जगातल्या लोकांच्या नाव ठेवण्यामुळं खचून जाऊ नका. त्या गोष्टीवर जय प्राप्त करा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा हालेलुया. लक्षात घ्या, म्हणा मी खचून जाणार नाही. म्हणा ख्रिस्त येशूमध्ये मी खचून जाणार नाही. मी प्रत्येक गोष्टीवर जय मिळवलेला आहे. मी प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवलेला आहे. हालेलुया. मी येशूमध्ये विजय मिळवलेला आहे. म्हणा म्हणा मी येशूमध्ये विजय मिळवलेला आहे. माझ्या अंगी धीर आहे. म्हणा माझ्या अंगी धीर आहे. येशू ख्रिस्तामध्ये माझ्यामध्ये धीर आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. प्रत्येक गोष्टी बाबतीत धीर धरा. आणि हालेलुया. धीर धरा. धीराचं फळ उत्तम आहे. म्हणा आमेन. एखादं काम तुमचं होत नसेल, धीर धरा. ते धीर तुम्हाला विजयाकडे घेऊन जात आहे. आमेन म्हणा. म्हणा की हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. ते धीर तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणून बायबल सांगतं, याकोबाचं पत्र पहिला अध्याय, याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन वाचूया. याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन आपण 5 मिनिटात संपवणार आहोत. आणि इफिसकराच्या मंडळीचा किती गहन आणि किती महत्वाचा संदेश प्रभू देवाच्याद्वारे आम्हाला बोललेला आहे की आम्ही विजय जर मिळवतो तर आम्हाला जीवनाचं फळ भेटणार आहे. आमेन. मला की हालेलुया. आम्हाला नाशाचं फळ भेटणार आहे का? नाही. जो विजय मिळवतो त्याला ट्रॉफी भेटते का नाही मला सांगावं जरा. जो विजय मिळवतो त्याला ट्रॉफी भेटते का नाही? कुठली फायनल मॅच क्रिकेट जिंकली इंडियाने तर तिला वर्ल्ड कपची फायनल मॅच जिंकल्यानंतर तिला वर्ल्ड कपचा कप भेटतो का नाही? हो तसंच आहे. प्रभू येशूमध्ये जे विजय मिळवतात या सगळ्या गोष्टीवर, जगातल्या गोष्टीवर जे विजय मिळवतील त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये जीवनाच्या झाडाचं फळ खायला मिळेल. ते पारितोषिक त्यांना मिळेल. मला की हालेलुया. आणि म्हणून पहिले जे पत्र आहे याकोबाचं पत्र पहिला अध्याय, याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय दुसरं वचन वाचूया आणि आपण प्रार्थना करूया. दुसरं वचन, माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते. लक्षात घ्या, जगामध्ये तुम्हाला नाना प्रकारच्या परीक्षा येतात पण त्या परीक्षेत विजय मिळाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटतो, तुम्ही पास झालेले आहे. आमेन म्हणा. कोणी 10वीची परीक्षा देतं आणि परीक्षा दिल्यानंतर त्याच्यात विजय मिळवतो तर त्याला सर्टिफिकेट भेटतं, तुम्ही 10वी मध्ये पास झालेला आहे. म्हणा हालेलुया. म्हणून बायबल सांगतं नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं या जगामध्ये तर तुम्ही आनंदच माना. आमेन म्हणा. जेव्हा तुमच्यापुढे एखादी परीक्षा येते, जेव्हा तुमच्यापुढे एक आव्हान येतं, कोणतीही गोष्ट समस्या येते तर समजा की तुमचं प्रमोशन जवळ आलेलं आहे. प्रेज गॉड म्हणा. तुमची प्रशंसा आता होणार आहे. आमेन म्हणा. पण काही लोकांना असं वाटतं परीक्षा आली रडतात. परीक्षा आली म्हणजे पुढे जाणार आहे. आमेन म्हणा. 10वीची परीक्षा आली म्हणजे 10वीतनं 11वी जाणार आहे. पण दुःख येतं, अरे बापरे परीक्षा डेंजर आली. आणि काही मुलं आज त्या परीक्षेच्या टेन्शनमुळे खायचं पण सोडून देतात. जेवण बंद, पाणी बंद का 10वीचा पेपर. प्रेज लॉर्ड. पण बायबल तर सांगतं आनंद करा. काय करावं? आता 10वीची परीक्षा मी देणार आणि मी पास होणार. म्हणा हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. तसं तुमच्या पुढं जेव्हा गल्ल्यात पुढे आला होता, इस्रायल लोकांकडे एक संधी होती की कोणीतरी पुढे जाऊन त्या गल्ल्याला हरवणं आणि काहीतरी पारितोषिक प्राप्त करणं. म्हणा हालेलुया. आम्ही पाहतो 10वीला पुढे आला आणि त्यांनी ते चॅलेंज घेतलं, त्यांनी त्या परीक्षेला तोंडी गेला आणि त्या गल्ल्यात त्यांनी विजय मिळवला. सगळ्या लोकांपुढं तो हिरो ठरला. हिरो ठरायचा आहे तर परीक्षेला तोंड द्यायचं आहे. मला काय आहे पुढच्या सैनिकाच्या पुढे ना कॅप्टनच पुढे असतो. चलो कॅप्टनलाच पुढे राहावं लागतं पहिलं. म्हणा हालेलुया. मग पुढे काय म्हटलेलं आहे? आनंदच म्हणा. पुढे म्हणा वाचूया. तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने बघा
विश्वासाची पारख, विश्वासाची परीक्षा झाल्यावर त्याच्यामध्ये काय उत्पन्न होतं? काय उत्पन्न होतं? धीर. आता काय काय फक्त विश्वासातच आहेत लोक, पण त्यांची विश्वासाची तपासणी करायला गेलं तर त्यांच्यात धीर सापडतो का? म्हणून त्या इस्पिस मंडळीतल्या मंडळी पवित्र प्रभूला भेटलं की तुझ्या अंगामध्ये काय आहे? धीर आहे. काय तुमच्यामध्ये विश्वासाची पारख करताना तुमच्यामध्ये धीर आहे का? प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून इथं म्हटलेलं आहे विश्वासाची तुमच्यामध्ये. कुणाच्या? दुसऱ्याचा नाही बरं का, मला माझ्या विश्वासाची, माझ्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. तुमच्या विश्वासाची पारख उतरू द्या, तुमच्या विश्वासाची पारख उद्या जरा. प्रेज लॉर्ड म्हणा. स्वतःच्या विश्वासाची म्हणा की हालेलुया. स्वतःच्या विश्वासाची पारख उतरू द्या, परीक्षण होऊ द्या आणि परीक्षा येऊ द्या. विश्वास परीक्षानंतर ती विश्वासाची कसोटी होऊ द्या, विश्वासाला कार्य करू द्या. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्यामध्ये धीर उत्पन्न होईल म्हणा. आमेन. आणि तुमच्यामध्ये धीर उत्पन्न होईल. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? धीराला कार्य करू द्या. जरा तुम्ही थांबा, जरा धीराला कार्य करू द्या. नक्की आमेन. कोणाला कार्य करू द्या? नाही, तुम्ही मी करतो, नको, जरा थांबायचं, धीराला कार्य करू द्यायचं. कधी कधी प्रत्येक गोष्टीचं काम करण्याचा वेळ असतो ना, है ना. घराचं बांधकाम केलं तर खोदण्याचं काम त्याला करू द्या. मला हालेलुया. सेंट्रिंगवाल्याचं त्याला काम करू द्या, बांधकाम करणाऱ्याला त्याला काम करू द्या, प्लास्टर करणाऱ्याला काम करू द्या, लाईटचं काम करणाऱ्याला काम करू द्या, प्लंबिंगचं काम करणाऱ्याला काम करू द्या. तशा प्रकारे धीराला पण तुमच्या जीवनामध्ये काय वेळेस काम करू द्या म्हणा. आमेन. धीराला पूर्ण कार्य करू द्या. यासाठी की कशासाठी हो? यासाठी की तुम्ही कशातही मुनी न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होईल. हालेलुया. अखंड म्हणा. धीराला कार्य पूर्ण करू द्या म्हणा. धीराला कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. मग ना गहू तेव्हा पोळ्या मला की नाही काय? गहू तू केव्हा? गहू तेव्हा म्हणजे काय माहित नाही. तेव्हाच गहू नसायचं, गहू आला तरच पोळ्या म्हणायचे तेव्हा. मला हा नुसतं पोळ्या करून फायदा नाही, पण गहू तेवढंच पोळ्या. त्याच्यावर मला पहिले आता तर गहू लईच भेटतं सांग. त्यावेळेस त्या लोकांचं मन पडलं असेल की गहू तेव्हा पोळ्या. कधी कधी अशा काही गोष्टी असतात, त्याच वेळेस गहू आणि त्याच वेळेस पोळ्या. त्याच्यावर मला परमेश्वर तुम्हाला या गोष्ट आशीर्वाद करो. आपण आपल्या जागेवर उभं राहूया. घरामध्ये मंदिरामध्ये जे आहे ते उभं राहतील आणि आपण प्रभूची प्रार्थना करूया, प्रभूचा धन्यवाद करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चला, खचून गेलाय का तुम्ही? तपासा आपलं जीवन. खचून गेलाय का तुम्ही? तपासा आपलं जीवन. थँक्यू जीसस. तपासा आपलं जीवन. काय तुम्ही खचून गेलाय का? Hey
तेरे लिए यीशु तेरे लिए या समय मैं हाथ उठाता हूँ पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा हालेलुया प्रेज लॉर्ड सिर्फ येशू मसीह तुझ्याच नावाने आम्ही फक्त गुडघे टेकतो बाकी पुन्हा पुढे आम्ही गुडघे टेकणार नाही माझ्या प्रियानो फक्त येशूच्या नावामध्ये गुडघे टेका त्याच्या पुढे फक्त गुडघे टेका परमेश्वराच्या पुढे फक्त येशूच्या नावामध्ये गुडघे टेका समस्येपुढे गुडघे टेकू नका कुठल्या अडचणीपुढे गुडघे टेकू नका फक्त येशूच्याच नावासाठी जगा येशूच्याच नावाने फक्त हात उंच करा आणि येशूच्याच नावाने त्याची परमेश्वराची आराधना करा येशूच्याच नावाने परमेश्वराची प्रार्थना करा येशूच्या नावामध्ये जीवन आशीर्वाद आहे पिता परमेश्वरा मी प्रार्थना करतो देवा आज या वचनाद्वारे प्रभू आम्हाला तू शिकवलंस आमच्या अंगामध्ये धीर पाहिजे आम्ही तू सोसत असताना आम्ही खचू नये प्रभू आम्ही विजय मिळवणारं जीवन जगावं या जगामध्ये प्रत्येक परीक्षेला तोंड देत असताना आनंदाने धीराने त्या परीक्षेवर आम्ही जय मिळवावा अशी प्रत्येकाला सर्वांना कृपा कर या ठिकाणी प्रार्थना करतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वरा जे धीराने खचून गेले धीराने त्यांच्यामध्ये धीर कमी होत चाललाय त्यांच्यामध्ये धीर वाढल्या जाऊ दे येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो परमेश्वरा जिवंत देवा मी प्रार्थना करतो जे खचून जात आहे त्यांच्यामध्ये धैर्य वाढव परमेश्वरा प्रत्येक बाबतीमध्ये खचणारी दुष्ट बाधा शेजारी शक्ती येशूच्या नावामध्ये येशूच्या रक्ताद्वारे नाश होऊ दे माझ्या देवा नाश होऊ दे परमेश्वरा आणि बापा सर्वांना धैर्य दे सर्वांना धीरामध्ये चालव बापा आणि तुझं गौरव पवित्र परमेश्वरा होऊ दे प्रभूजी देवा सर्वांची आत्मिक कान उघड तुझी वाणी तुझं वचन ऐकावं अशी कृपा प्रत्येकाला कर आणि तुझं गौरव पवित्र बापा होऊ दे या जगामध्ये जीवन जगत असताना चांगलं ते निवडून घेण्यासाठी प्रत्येकाला मदत कर चांगलं ते निवडून चांगल्या मार्गात चालण्यासाठी प्रत्येकाला मदत कर तुझ्या वचनाचा मार्ग प्रत्येकाने अवलंबावा तुझ्या वचनामध्ये त्यांनी चालावं वचनाच्या मार्गात तुझ्या राज्यामध्ये चालावं अशी तुझी कृपा म्हणजे प्रत्येकाला कर अशी तुझ्याकडे मी प्रार्थना करते माझ्या देवा मी प्रार्थना करते माझ्या देवा या दिवसामध्ये सहभागिता प्रत्येकाची तुझ्यामध्ये वाढव परमेश्वर अशी प्रार्थना करत आहे मी प्रार्थना करतो देवा सर्वांना जय तू सामर्थ दिलं जय प्राप्त करणार विजय प्राप्त करणार ते सामर्थ प्रत्येकामध्ये तू देवा पाठव मी रिलीज करते येशूच्या नावामध्ये सामर्थ विजय मिळवणार सामर्थ्य मी रिलीज करते प्रत्येकावर सामर्थ्याने भर खाला बसताना देवा यहोवानीसी तुझे लेकर आम्ही आहोत परमेश्वरा या म्हणलं प्रत्येक परिवार प्रत्येक व्यक्ती लेकरू तुझा परमेश्वर आहे तुझं लेकरू आहे पिता कारण तू यहोवानीसी जय देणारा परमेश्वर आहे देवा सर्वांना सहाय्य कर कुणीही खचू नये कुणीही हारल्या जाऊ नये तर सर्वांना त्यांच्या समस्या परीक्षेमध्ये त्यांना विजय दे पवित्र परमेश्वर अशी प्रार्थना करताय येशू ख्रिस्ताच्या नावात येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे विजय दे पवित्र बापाशी प्रार्थना करतो बापा तुझं गौरव दे त्या गौरवाच्या संकटामध्ये सुद्धा तुझ्या लोकांना म्हणजे प्रत्येक व्यक्तीला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विजय दे पवित्र परमेश्वरा आर्थिक समस्येवर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विजय दे पवित्र परमेश्वरा आर्थिक संकटावर नोकरीवर व्यवसायावर आलेल्या सर्व आर्थिक संकटावर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विजय दे माझ्या बापा परमेश्वरा आणि तुझं गौरव होते माझ्या देवा हिंबरा लाखो नावा संतारा मला विजय देणारा तूच आहेस बाबा आणि विजयामध्ये चालवणारा प्रभू तूच आहेस माझ्या पिता धन्यवाद तुझे आभार मानतो सर्व वेळ तुझ्या स्वाधीन करतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो आणि मागतो मोठा पिता आमेन